तुमचं? माझं 75 किलो वजन झालं होतं सर. 75 केजी. ओके. आणि आता किती दिवस झाले आपल्या परिवारात आहात? मी 22 महिने झाले सर. 22 महिने झाले. अरे वाह! बिग खूप दिवस झालं तुम्हाला आपल्या परिवारामध्ये. काय चॅलेंज घेऊन आला होतात बरं 22 महिन्यापूर्वी? तर तेच वाढलेलं वजन आणि त्याच्यामुळे हार्टमध्ये प्रॉब्लेम माझ्या ब्लॉकेज सांगितलं होतं, मायग्रेनचा त्रास, ॲसिडिटी, अंगाला खूप किती वजन खाज यायची. वाढलेलं होतं तुमचं? 75 किलो सर. आणि आता किती वजन कमी केलं तुम्ही? मी 18 किलो वजन कमी केलं सर. वॉव! 18 केजी. किती महिन्यात कमी केलं बरं? सर मी हार्ट ब्लॉकेजमुळे मी वर्कआउट नाही करायची सर. हां. त्याच्यामुळे मी 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलं होतं सर. 3 महिन्यात 10 केजी. पहिल्या 3 महिन्यात 10 केजी आणि आता वजन तेवढंच आहे, परत वाढत नाही. नाही, मेंटेन नाही, आहे. नाही. नाही मेंटेन आहे सर. माझं वजन नाही वाढत. मी कुठं लग्नाला जाईन कोणी म्हणतात, "तू आता आली, लग्नाला आली, काही खाऊन राहिली, वजन वाढणार." नाही सर, मी बाहेर जाते आणि घरी येऊन वजन करते. माझं तेवढंच्या तेवढंच राहते सर. मेंटेन आहे माझं वॉव! वजन. बिग, बिग काँग्रॅच्युलेशन. म्हणजे एकदा वजन कमी केलेलं तुम्ही त्याला मेंटेन ठेवताय. रोज हो, एक्सरसाइज करताय आणि हो. अजून काय फायदा झाला बरं या वाढत्या वजनाबरोबर इतर काय चॅलेंज होते आणि ते पौष्टिक सकस संतुलित आहार घेतल्यामुळे वजन तर कमी झालं, पण वजनाबरोबर इतर काय चॅलेंज तुमचे नॉर्मल झाले का? माझे म्हणजे स्किनमध्ये खूप इम्प्रूव्ह झाला सर. मी खूप काळी-काळी मी आधी गोरीच होती, पण ते वाढलेल्या वजनामुळे सर स्किन माझी काळी व्हायला लागली. आता येस. मला पार्लरमध्ये जायची गरज नाही सर. मी अशी छान दिसते आता लग्नात वगैरे. मला कालच मी लग्नाला गेली होती सर. माझ्या ताईकडे लग्न होते. खूप म्हणायचे, "तू आधी कशी दिसायची, आता कशी दिसते, छान दिसते." असे म्हणायचे सर मला काल. ओके. मला काय खूप करता छान तुम्ही वाटलं. बाय बॅकग्राऊंड? सर मी हाउसवाईफ आहे आणि माझी कपड्याची शॉप आहे सर. वॉव! कपड्याची शॉप चालवताय, हाउसवाईफ आहेत आणि छान. छान वाटतं तुम्हाला या फॅमिली बरोबर आलात. तुमच्या हेल्थमध्ये बदल झाला, आरोग्यात बदल हो, झाला. सर. तुम्ही वजन पण कमी केलं. तुमच्या इतर गोष्टी पण चेंजेस झाल्या. तुम्ही आनंदी आहात, हॅपी आहात? हो सर, मी आनंदी आणि हॅपी आहे. खूप छानही वाटते सर, जेव्हा दुसरे म्हणतात ना, "तू छान दिसते." एकदम ॲक्टिव्हपणा आला सर माझ्यामध्ये. मी येस. दिवसभर उभी राहीन ना सर, तरी पण मला थकवा नाही जाणवत. येस. खूप-खूप अभिनंदन तुमचं. असं सातत्याने ठेवा. सातत्याने तुमचं आरोग्य आता जे सुधारलं आहे, त्याला परत बिघडू देऊ नका. कारण नाही, हे नाही सर. आरोग्य आपण जे काही खात असतो डेली, आपल्या खाण्यावर आधारित आहे आपलं, की आपण जे येस. खातो त्या कॅलरीज जास्त प्रमाणात झाल्या, परत फॅट वाढतं आणि परत मग त्याला मेंटेन करावं लागतं. तर जास्तीची परत एक्सरसाइज करायचा, घाम गाळायचा आणि आपण काहीतरी बाहेर जाऊन खायचं. ओके. या सगळ्या गोष्टीला मॅनेज करा. खा सगळ्या गोष्टी. खायला कुठलंच बंधन नाही. सगळं काही खाऊ शकता. फक्त त्याला किती सगळंच खाते, प्रमाणात पण खाल्लं त्याला पाहिजे लिमिट. आपल्या हातात आहे. येस. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक यू.